जागा घेतलेल्या होत्या 122 पैकी। आणि यावेळेला सुद्धा आपण बघितलं असेल की जळगाव आम्ही एक हाती घेतलं, 100% निकाल आपला भाजपचा लागला। महायुती आम्ही 75 पैकी 70 जागा आमच्या महायुतीच्या ठिकाणी आलेल्या आहेत, भाजप तर 100% आलेला आहे। धुळेसुद्धा 50 जागा, म्हणजे खरं तरी आमच्या 54 जागा आमच्या आहेत। सामाजिक थोडं गणित बघितलं तर 54 जागापैकी 50 जागा आम्ही त्या ठिकाणी भाजप म्हणून एकटे जिंकलेलो आहोत। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे लढलो, महायुती म्हणून आम्ही लढलो नाही, राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली, आमच्या शिंदेसाहेबांचा गट शिवसेना वेगळी लढली, भाजप आम्ही वेगळे लढलो। पण तरीसुद्धा यावेळेला 72 जागा, खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा मोठी होती पण काही कारणं झाली। 72 जागा अगदी स्पष्ट बहुमत आम्ही नाशिकमध्ये या ठिकाणी मिळवलेलं आहे। आणि आज आम्ही भाजप आणि शिवसेना आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये या युतीमध्ये या ठिकाणी आहोत। कालच परवा 2 दिवस झालं बोलणं सुरू होतं, शिंदेसाहेबांची इच्छा होती, देवेंद्रजींनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला युतीमध्ये जायचं आहे आणि म्हणून आज आम्ही उपमहापौर या ठिकाणी शिवसेनेचे केलेले आहेत। विलास शिंदे आहेत, महापौर म्हणून आमच्या हिंगवरीताई या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। आणि खरंच मनापासून मी मतदारांचे आभार व्यक्त करतो, नाशिककरांचे आभार व्यक्त करतो की गेल्या वेळीसुद्धा स्पष्ट बहुमताने आम्हाला या ठिकाणी दिलं होतं आणि यावेळेला सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। आता आम्ही दोघं एकत्रित झालो तर मग खूप मोठा आकडा आता आमचा या ठिकाणी झालेला आहे, 100 आम्ही पार या ठिकाणी करतो आहोत। त्यामुळे सर्वात आधी मतदारांचे, सर्व कार्यकर्ते ज्यांनी खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्यांचे मनापासून खूप खूप आभार। आणि मी नाशिककरांना आता शब्द देतो आहे की या पुढच्या येणाऱ्या काळात, हा कुंभमेळ्याचा आता काळ आहे आपला, 12 वर्षाचा आपला कुंभमेळा या ठिकाणी, सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी आहे, निधी मोठ्या प्रमाणात आलेला आहे। पण नाशिककरांना निश्चित मी शब्द देईल की आता माझा मुक्काम कुंभमेळ्यापर्यंत इथेच राहील, या ठिकाणी मी राहील, पण नाशिकच्या विकासामध्ये, नाशिकच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही कमी पडणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी येऊन शब्द दिला आहे भाषणाच्या वेळी, सभेच्या वेळी, आणि त्यांनी मलाही सांगितलं की आता पूर्ण लक्ष नाशिककडे घालायचं। जळगाव तर आमचं घरचंच आहे, धुळे आहे, पण नाशिक मोठं शहर आहे, महाराष्ट्रातलं जवळपास 4था नंबरचं 3रा नंबरचं मोठं शहर आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाशिककडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे। पण सगळ्याच बाबतीमध्ये, उद्योगधंद्यांपासून, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरपासून, सगळ्या कामांपासून, सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे। आणि पुन्हा आम्ही नाशिककरांना शब्द की आम्ही सगळे मिळून, ते सगळे 3 आमदार आमचे या ठिकाणी आहेत, आता महापौर आमचे आहेत, उपमहापौर आमचे आहेत, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी नाशिकचा विकास फक्त हाच आमचा आता केंद्रबिंदू राहील आणि त्या दृष्टीने आम्ही आता कामाला लगेच महापालिका म्हणून आम्ही लगेच लागू। तसं कुंभमेळा असल्यामुळे आम्ही तर अतिशय जोरात, अतिशय वेगाने या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत। इथे कुठेही कमी निधीची, फंडाची या ठिकाणी पडणार नाही, ही ग्वाही मी पुन्हा नाशिककरांना या ठिकाणी देतो। मुंबईत तडजोड म्हणून नाशिकला आपण शिवसेना शिंदे गटाला सोबत घेतलं का? राष्ट्रवादी अजित पवार नाही, राज्यभरामध्ये आम्ही अनेक ठिकाणी नंतर आता वेगवेगळे लढलो, संभाजीनगरला वेगळे लढलो, मुंबईला आम्ही तर एकत्रच होतो, तिथे काही तडजोडचा विषयच नव्हता। पण मला वाटतं अनेक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी वेगळे लढलो, पण नंतर आम्ही एकत्र झालो। आता इथे तर आमचं स्पष्ट बहुमत होतं, पण आम्ही या ठिकाणी एकत्र झालो। आम्ही ठरवलेल्या केंद्रामध्ये आम्ही एक आहोत, राज्यामध्ये आम्ही एक आहोत, मग महापालिकेला का वेगळे? आणि म्हणून मग वरिष्ठांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, आमचे शिंदेसाहेब यांनी काही ठिकाणी, राष्ट्रवादी, आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला आणि आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी आता लढतो, म्हणजे सत्तेमध्ये आहोत। कार्यकाळ किती राहणार आहे महापौरांचा कार्यकाळ? नाही, अजून तसं काही ठरलेलं नाही, कुठलाही विषय त्या ठिकाणी झालेला नाही।